हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण काठपदर साडीवरची ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत। इथे मी अस्तरचं आणि ब्लाऊजचं कटिंग करून घेतलेलं आहे। 38 साईज चेस्टचा हा ब्लाऊज आहे, तर 38चा चौथा 38 इंच प्लस 1.5 इंच सिलाई मार्जिन। शोल्डर घेतला आहे 5.5 इंच, आर्महोल 5.5 इंच, वरचा गळा 2.5 इंच आणि खालची लेंथ घेतली आहे 11 इंच। इथे तुम्हाला हवी तेवढी लेंथ तुम्ही घेऊ शकता। खालच्या बाजूने 3.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे, कारण इथे मी डीप नेक बनवणार आहे। डीप नेक गळ्याची कटिंग अशा पद्धतीने केली की गळा छान बसतो। आता खालच्या बाजूने थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा आणि या गळ्याची कटिंग करायची। पण जर तुम्हाला अजून डीप हवा असेल तर बाहेरच्या बाजूने 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने 1.5 इंच बाहेरून घ्यायचं आहे आणि गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे मी गळ्याचं कटिंग करून घेत आहे। आता गळ्याचं कटिंग करून झालेलं आहे। हे पाहू शकता डीप नेक किती छान आलेला आहे। आता आपण जे कापड घेतलेलं आहे साडीचं ते घेऊया आणि त्यावरती 2 इंच लांब आणि 2 इंच रुंद अशा पट्ट्या काढून घ्यायच्या आहे। तुमच्या लक्षात आलंच असेल मी इथे पोटली बटन बनवणार आहे, तर त्यासाठी 2 इंच लांब आणि 2 इंच रुंद पट्ट्या काढून घ्यायच्यात। तुम्हाला हवे तर तुम्ही ब्लाऊजच्याच कापडाचा यूज करून पोटली बटन बनवू शकता, पण मी इथे थर्माकोल बॉलचा यूज करून पोटली बटन बनवणार आहे। ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवते। त्यासाठी आपण इथं हे चौकोर तुकडा घ्यायचा आहे। या तुकड्यामध्ये हे थर्मासचं बॉल सेंटरला ठेवायचं आहे आणि दोऱ्याच्या साहाय्याने लपेटून घ्यायचं आहे। हे पाहू शकता, याच्यामध्ये असं सेंटरला ठेवायचं आहे आणि लपेटून घ्यायचा आहे धागा। अशा पद्धतीने धागा गुंडाळून घ्यायचा आहे आणि एक गाठ द्यायची आहे त्या धाग्याला, जेणेकरून हे निघणार नाही। पाहिजे तर अजून एक गाठ देऊन घ्यायची। अशा पद्धतीने हे पोटली बटन बनवून तयार होतं। तुम्हाला अजून एक पोटली बटन बनवून दाखवते। हे पाहू शकता, व्यवस्थित कापडामध्ये हे जे थर्मासचं बॉल आहे हे व्यवस्थित गुंडाळायचं आहे आणि मग धाग्याने त्याला गुंडाळून मग एक गाठण द्यायची आहे। अशा पद्धतीने सर्व पोटली बटन मी बनवून घेते। पाहू शकता, इथे पोटली बटन बनवून घेतलेले आहे मी। आता गळ्याला मार्किंग करून घ्यायची आहे। इथे मी 1-1 इंचावरती पूर्ण गळ्याला मार्किंग करून घेत आहे, कारण हे मार्किंगवरतीच आपण पोटली बटन जोडणार आहोत। तसेही जोडू शकता, पण मेजरमेंट घेऊन केलं तर व्यवस्थित त्या मार्जिनवरतीच होतं आणि एकसारखे पोटली बटन लावले जातात आणि गळ्याची डिझाईन पण छान दिसते। आता हे मार्किंग करून झालेलं आहे। आता या मार्किंगवरतीच हे बटन व्यवस्थित ठेवायचे आहे आणि शिलाई करायची आहे। आता मी हे अस्तरला जोडून घेत आहे पोटली बटन। तुम्ही डायरेक्ट अस्तर ब्लाऊजला जोडूनही करू शकता, पण अशा पद्धतीने केलं तर फिनिशिंग खूप छान येते। तुम्हाला हे जोडून झाल्यानंतर मी दाखवणारच आहे, कारण हे पूर्ण अस्तरच्या आतमध्ये जातात आणि कुठंही धागा निघत नाही। तर आता जे बटनाचा भाग आहे तो आतल्या बाजूने घ्यायचा, गळ्याच्या कटिंगच्या बाजूने घ्यायचा नाही, आतल्या बाजूने गोल भाग घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने सर्व बटन या गळ्याला जे आपण 1-1 इंचाचं मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती ठेवून जोडायचं आहे। आता हे बटन जोडताना तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण इथे माझा डबल दाब आहे। तुम्ही इथे सिंगल फूटचा दाबचा यूज करू शकता, पण ही सिंपल मशीन असल्यामुळे ह्याचं सेटिंग चेंज करता येत नाही। तुम्हाला तुमची जर सेटिंग चेंज करण्याची मशीन असेल तर तुम्ही हे पोटली बटन जोडण्यासाठी सिंगल फूटचा यूज करा आणि पोटली बटन जोडून घ्या। आता मी हे सर्व पोटली बटन ह्या गळ्याला जोडून घेत आहे। पाहू शकता, पूर्ण गळ्याला पोटली बटन जोडून झालं आहे। आता जे काही एक्स्ट्राचं कापड बाहेर निघालेलं आहे ते पूर्ण असं कटिंग करून घ्यायचं आहे। कटिंग करताना काळजी घ्यायची की कुठलंही बटन किंवा ब्लाऊजचं कापड कट होणार नाही, कारण हे कटिंगला थोडं हार्ड पडतं, कापड जास्त जाड असतं म्हणून। आता जे आपलं ब्लाऊजचं कापड आहे त्याच्या सुईच्या बाजूने अस्तरचं कापड अशा पद्धतीने ठेवायचं आहे। जे बटन आहेत
ते खालच्या बाजूने गेले पाहिजे आणि वरच्या बाजूने जो धागा आहे त्यावरतीच, जी पहिला शिलाईचा धागा आहे त्या धाग्यावरती शिलाई आली पाहिजे. मी तुम्हाला झूम करून दाखवते. हे पाहू शकता, जो पहिला आपण बटन जोडताना जो शिलाईचा धागा आहे बरोबर त्याच धाग्यावरती शिलाई आली पाहिजे. आणि जे बटन आहे ते आपल्या हाताला जाणवतं ते थोडंसं प्रेस करायचं आहे आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे. ही शिलाई मारताना अस्तरचं कापड किंवा ब्लाऊजचं कापड कुठेही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची. व्यवस्थित हाताने फिनिशिंग देत पूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे थोडंसं कठीण आहे शिलाई मारायला, पण इथे सिंगल फूट जर तुम्ही यूज केला तर खूप सोपं जातं. मी ते डबल फूटमुळे जरा बटन खाली प्रेस करते आणि मग त्यावरती शिलाई चालवत आहे. पाहू शकता पूर्ण गळ्याला टिप मारून झाली आहे. आता जो गळ्याचा भाग आहे तो आपण कट करून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने जो आपण गळ्याचा भाग आहे तो इथे कट करायचा आहे. कट करताना काळजी घ्यायची की खालच्या बाजूने जे पोटली बटन आहेत ते कट होणार नाही याची. आणि आता अस्तर अशा पद्धतीने उलटून घ्यायचं आहे. व्यवस्थित अस्तर आणि ब्लाऊजचं कापड सेट करायचं आहे आणि एकदम कडेवरती दाब टीप मारून घ्यायची आहे. इथे पण टीप मारताना डबल फूट असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत आहे. सिंगल फूट असेल तर प्रॉब्लेम येणार नाही, पण आता इथे डबल फूट असल्यामुळे मी हे जे वरचा खटका आहे तो थोडासा वरती धरून यावरती बरोबर कडेकडेने शिलाई मारून घेत आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी ही पोटली बटन बनविण्याची ट्रिक्स आणि शिलाईची आयडिया जर आवडली असेल तर एक व्हिडिओला लाईक जरूर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या मैत्रिणीला सपोर्ट करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून सर्व व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित पाहता येईल आणि सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आणि कुठलाही व्हिडिओ, कुठलीही ब्लाऊज डिझाईन, स्लीव्ज डिझाईन्स किंवा शिलाईविषयी जर काही टिप्स ट्रिक्स असतील तर ती तुमच्याकडून मिस होणार नाही. पाहू शकता पूर्ण गळ्याला मी टीप मारून घेतलेले आहे. आता जे काही अस्तर आहे त्याच्या चारही बाजूने आपली रेग्युलर शिलाई मारून घ्यायची आणि जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. शिलाई मारताना काळजी घ्यायची आहे की ब्लाऊजचं कापड कुठेही गोळा होणार नाही किंवा कुठेही ओढले जाणार नाही किंवा अस्तरही कुठे गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे. आता रेग्युलर ब्लाऊजला जसं टक्स मारतो तसेच टक्स मारून घेऊया. 1.5 इंच बाजू सोडायची आहे आणि ज्याचं मध्य काढून मग टक्सचं मार्किंग करायचं आहे. हे टक्स परफेक्ट बसले जातात. तुम्ही अंदाजेही टक्स मारू शकता, पण असं मेजरमेंट घेऊन मारलेले टक्स खूप छान परफेक्ट बसतात आणि ब्लाऊजही खूप छान बसतो. आता इथे मी टक्स मारून घेतलेले आहे. इथे आपण रेग्युलर जशी कमरपट्टी जोडतो तशीच कमरपट्टी जोडून घ्यायची आहे. आता तुम्ही या ब्लाऊजला नॉड लावू शकता, लटकन बनवू शकता किंवा लटकन रेडीमेड लावू शकता, पण इथे जशी कस्टमरची ऑर्डर असते तसं ब्लाऊज देणं असतं. आता या कस्टमरला नॉड नको होती तर इथे मी फक्त पोटली बटनच बनवलेले आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही वरती नॉड बनवून सुंदर असं लटकन बनवून लटकनला पण पोटली बटन बनवून अजून त्याचा सुंदरता वाढवू शकता. हे पहा, मी कमरपट्टी पूर्ण कमरेला जोडून घेतलेली आहे. आणि फायनली सुंदर अशी पोटली बटन ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.